आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी लाडक्या बहिणींनो, हे बघा तुम्ही सर्वजण 23वा हप्ता आणि 24वा हप्त्याची आतुरतेने वाट बघत आहेत ना. म्हणजे तुम्ही 3,000 रुपयाची वाट बघत आहेत ना लाडक्या बहिणींनो. अखेरकार वाटप सुरू. हो, हे बघा मागच्या वेळी तुम्हाला मार्च आणि एप्रिलचे 3,000 रुपये देण्यात आले आणि आता पुन्हा 3,000 रुपये वाटप. चला आता किती बहिणींना वाटप सुरुवात झाली आणि किती बहिणींचा हप्ता बंद करण्यात आला या संदर्भात आता संपूर्ण माहिती समोर आलेली आहे आणि ही माहिती बघणं फार गरजेचं आहे. नेमकं काय काय झालं, कोणत्या बहिणींना अपात्र करण्यात आलं, कोणत्या बहिणींना आता हप्ता भेटणार आहे, किती बहिणींना हप्ता आला, या सर्व गोष्टी बघूया. व्हिडिओला लाईक, चॅनल सबस्क्राईब करून घ्या अशा नवनवीन अपडेटसाठी. इथे बघा काही महत्त्वपूर्ण अपडेट आले आहेत. हे बघा 1,70,00,000 तर 1,70,00,000 महिलांची जरी केवायसी झालेली आहे, त्यामुळे इथे सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की एवढ्याच बहिणींना हप्ता मिळेल. ओके, बाकीच्या बहिणी यामधून आता अपात्र झालेल्या आहेत. अपात्र जेवढ्या पण बहिणी झालेल्या आहेत त्यांचा हप्ता हा बंद करण्यात आलेला आहे. आता महत्त्वाचं इथे काही महत्त्वाचे अपडेट आहेत, ते अपडेट पण तुम्हाला सांगतो. हे बघा, लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत राहतील. हे बघा, किती बहिणींना 1,70,00,000 बहिणींनाच या योजनेचे पैसे मिळत राहतील. ओके, आणि महत्त्वपूर्ण समजून घेऊया आपण माहिती. ज्यांनी केवायसी केली नाही त्यांना पैसे देणार नाही, पण दिलेले पैसे वसुली करणार नाही. आता भरपूर बहिणींना हप्ता मिळाला, परंतु काय झालं होतं, हप्ता तर मिळाला बरोबर, परंतु त्यानंतर केवायसी त्या बहिणीने केली नाही, त्या बहिणींना अपात्र करण्यात आलं. आता ज्या पण बहिणी अपात्र झाल्या त्यांच्यासाठी दिलासादायक निर्णय, सरकार कुठलेही पैसे तुमचे पुन्हा वसूल तुमच्याकडून केले जाणार नाही. कारण जेवढे पण पैसे तुम्हाला मिळाले आहेत ते सरकार पुन्हा घेणार नाही. हा, परंतु अपात्र झाला असाल तर मग आता यापुढे लाभ मिळणार नाही, एवढं आहे स्पष्ट केलेलं. तसेच 14,000 पुरुष लाभार्थ्यांकडून पैसे वसूल केले जातील. आता लाडकी बहीण योजनेमध्ये 14,000 पुरुष वर्ग पण सापडलेला आहेत. आता पुरुष वर्गाचं काय काम होतं लाडकी बहीण योजनेमध्ये? लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी योजना आहे, परंतु पुरुष वर्गाने पण फॉर्म भरले ते. तर 14,000 पुरुष होते ते, त्यांना अपात्र तर केलं, परंतु पैसे त्यांच्याकडून वसूल होणार आहेत. परंतु महिला वर्गाला पैसे मिळाले आणि महिला वर्ग अपात्र झाला असतील तर त्यांच्याकडून वसुली होणार नाही. फक्त पुरुष वर्गाकडूनच वसुली इथे शासनामार्फत केली जाणार असल्याचं मुख्यमंत्री साहेबांनी ते म्हटलेलं आहे. त्यानंतर भरपूर काही महत्त्वाचे अपडेट आहे. हे बघा, इथे काय अपडेट आहे, लाडकी बहीण योजना महाराष्ट्राची गौरवशाली योजना आहे. 1,70,00,000 महिलांचा विश्वास, महाराष्ट्र सरकारची हमखास साथ. आता महत्त्वाचं इथे बघा, तर या योजनेचा 1,70,00,000 महिलांना लाभ देणारा महाराष्ट्र हा देशात नंबर 1 वरती आहे. म्हणजे एवढ्या बहिणींना लाभ मिळतो, हे देशात एक नंबर महाराष्ट्र सरकार आहे, ज्यामुळे एवढ्या बहिणींना लाभ मिळतो असं इथे म्हटलेलं आहे. आता महत्त्वाचं बघा, आता काय झालेलं आहे, भरपूर बहिणींचा हप्ता बंद होत आहे. कशामुळे बंद होत आहेत? काही नवीन नियम आलेले आहेत, ते नवीन नियम पण आपण समजून घेऊया. हे बघा, सर्व नवीन माहिती फक्त आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असते आणि महाराष्ट्रात पण आपलं एक नंबर चॅनल आहे, जिथे तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात जी अपडेट आली ती लगेच तुम्हाला दिली जाते. त्यामुळे आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्हाला 3,000 रुपये वाटप संदर्भात पण माहिती सांगतो. काही टेन्शन घेऊ नका, व्हिडिओ पूर्ण बघा फक्त. आता पहा महत्त्वाची माहिती, लाडकी बहीण योजनेची पडताळणी केली जात आहे आणि पडताळणीमुळे भरपूर बहिणींचा हप्ता हा बंद होत आहे. आता कोणत्या कारणांमुळे आणि काय काय बघितलं जाणार आहे ज्यामुळे लाडक्या बहिणींचा हप्ता बंद होत आहे, त्याबद्दलची माहिती आलेली आहे. ती माहिती पण आपण इथे समजून घेणार आहोत. बघा, आता लाडकी बहीण योजनेची पडताळणी कोणत्या याच्यावरती होत आहे आणि काय काय चेक केलं जात आहे, बघा ती माहिती. तर जी काही पडताळणी होत आहे त्याबद्दल माहिती अशी आहे की आयकर विभाग, सरकारी नोकरी, वेतन पोर्टल, परिवहन विभाग, रेशन कार्ड डेटाचा तपास. आता यामध्ये रेशन कार्ड तुमचं चेक केलं जात आहे, ते संपूर्ण ऑनलाईन होत आहे बरं. त्यानंतर म्हणजे तुम्हाला समजणार पण नाही, ते डायरेक्ट वरच ऑनलाईन ते संपूर्ण चेक होत आहे पडताळणी. त्यानंतर तुम्ही बघा इथे नोकरीत आहात का, तुम्ही सरकारी कर्मचारी आहात का, जरी तुमच्या घरात कोण नोकरीला असेल तर लाडकी बहीण योजनेचा लाभ तुमचा बंद होईल. ओके, त्यानंतर आयकर विभाग. आता आयकर विभागाकडून असं बघितलं जात आहे की तुम्ही इन्कम टॅक्स वगैरे भरता का, इन्कम टॅक्स वगैरे भरत असाल तर तुमचा हप्ता बंद होणार आहे. त्यानंतर रेशन कार्डचा डेटामध्ये हे संपूर्ण गोष्टी बघितल्या जाणार की तुमचं उत्पन्न किती आहे, तुमचं उत्पन्न 2.5 लाखपेक्षा जास्त आहे का, ते पण बघितलं जाणार आहे. तर मग संपूर्ण गोष्टी बघितल्यानंतर तुमचा हप्ता बंद केला जाईल आणि जरी तुम्ही संपूर्ण निकषात पात्र ठराल तर तुमचा लाभ चालूच राहील, हप्ता तुमचा बंद होणार नाही. मग पुढे अजून महत्त्वाची माहिती आहे, 5 लाख सरकारी नोकरीत 14,000 पुरुष लाभार्थी आणि 10 लाखाचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त. आता ही माहिती कशी आहे की 5 लाख सरकारी नोकरीत असणाऱ्या लाडक्या बहिणी सापडलेल्या आहेत ज्यांना अपात्र करण्यात आलं.
आता सरकारी कर्मचारी असाल तर लाभ मिळणार नाही हे स्पष्ट शासनाने सांगितलेलं आहे. त्यानंतर 14,000 पुरुष. आता 14,000 पुरुष मंडळीचं काय काम होतं योजनेमध्ये? तर त्यांना पण आता अपात्र करण्यात आलं आहे. त्यानंतर 10 लाखाचे उत्पन्न भरपूर लाडक्या बहिणींचं सापडलेलं आहे. 10 लाख रुपये जे आहेत ते भरपूर बहिणींचं उत्पन्न होतं आणि ज्या बहिणींचं 10 लाख किंवा 2.5 लाखपेक्षा जास्त उत्पन्न आहे, मग तुमचं 3 लाख पण जरी उत्पन्न असेल ना, वार्षिक उत्पन्न सांगत आहे मी. तुमचं वार्षिक उत्पन्न 3 लाख, 4 लाख जरी असेल तरी तुमचा हप्ता बंद होईल. त्यानंतर 2,60,000 हे बघा 2,60,000 रुपये पण जरी तुमचं उत्पन्न असेल ना, तरी तुमचा हप्ता बंद होईल. कारण अट काय दिलेली आहे, की 2.5 लाखपेक्षा जास्त असेल तर हप्ता बंद. ओके. मग 2,60,000 जरी उत्पन्न असेल तरी हप्ता बंद होऊ शकतो. ओके. हे संपूर्ण इथे दिलेलं आहे. त्यानंतर निकषानुसार अपात्र लाभार्थ्यांची ओळख. आता निकषानुसार संपूर्ण बहिणी ज्या अपात्र झाल्या आहेत त्यांची ओळख पटवली जात आहे. म्हणजे काय झालेलं आहे, की निकषानुसार बघितलं जाणार आहे, की कशी म्हणजे पात्रता यांची ओळखायची म्हणजे या बहिणी पात्र आहेत का योजनेसाठी याची ओळख पण आता बघितली जाणार आहे आणि व्यवस्थितपणे एकदम काटेकोर पद्धतीने चेक केलं जाणार आहे असं इथे म्हटलेलं आहे. त्यानंतर आजही KYC करायला तयार असणाऱ्यासाठी विंडो ओपन. आता मुख्यमंत्री साहेबांनी एक बात इथे दिलेली आहे, की जरी ज्यांची ई-KYC बाकी असेल, ज्यांनी कोणी ई-KYC केली नसेल, तर त्यांच्यासाठी शासन निर्णय सुरू राहील आणि महत्त्वाचं त्यांच्यासाठी विंडो ओपन करण्यात येईल. म्हणजे ज्यांनी ई-KYC केली नाही, पात्र असून त्यांनी KYC केली नाही आणि त्यांचा हप्ता म्हणजे बिनकामाचं बंद झालेला आहे. त्यांची काही चूक नसताना हप्ता बंद झालेला आहे. अशा बहिणींना पुन्हा ई-KYC करता येईल का? याकडे पण बघितलं जाणार आहे आणि त्याबद्दल पण इथे अ, मुख्यमंत्री साहेबांनी या संदर्भात माहिती दिलेली आहे. त्यानंतर काही महत्त्वाचे जे काही निर्णय आहेत त्यावरती पण आज चर्चा झालेली आहे. कर्जमाफी संदर्भात असो किंवा त्यानंतर इथे अजून काही योजनांबद्दल इथे मुख्यमंत्री साहेबांनी माहिती दिली आहे. तर आपल्यासाठी जी माहिती महत्त्वाची होती लाडकी बहीण योजनेसंदर्भात जे अपडेट आल्या होत्या, त्या अपडेट आपल्यासाठी फार महत्त्वाच्या होत्या आणि आजच्या ताज्या बातम्या त्या ताज्या अपडेट होत्या, ज्या तुम्हाला मी सांगून टाकल्या. आता महत्त्वाचं 3,000 रुपये संदर्भात काय अपडेट आहे चला समजून घेऊया. हे बघा तुम्हाला मार्च आणि एप्रिलचे 3,000 रुपये मिळाले. आता तुम्ही संपूर्ण लाडक्या बहिणींनो वाट बघत आहेत. तुमचा 23वा हप्ता म्हणजे मे महिन्याचा आणि 24वा जून महिन्याचा. हे 2 महिन्याचे 1,500-1,500 मिळून 3,000 रुपये वाटप होणार का? काय आहे अपडेट? चला जाणून घेऊया. या संदर्भात जी-आर अजून आलेलं नाही. जी-आर आल्यावरच हे आपल्याला समजेल की हप्ता किती मिळेल. आता जी-आरमध्ये फक्त एका महिन्याचा जरी निधी मंजूर होऊन आला, तर मग तुम्हाला फक्त एकाच महिन्याचा हप्ता मिळेल. म्हणजे तुम्हाला 1,500 रुपये मिळतील मग मे महिन्याचे. हां आणि जरी 2 महिन्याचा निधी मंजूर होऊन आला, तर मग 2 महिन्याचा हप्ता तुम्हाला मिळेल आणि मग 3,000 रुपये तुम्हाला मिळू शकतात. ओके. बोललं तर असं जात आहे की या महिन्याच्या सुरुवातीलाच हप्ता मिळेल. त्यामुळे जवळपास 10 जून ते 15 जून दरम्यान तुम्हाला हप्ता दिला जाऊ शकतो आणि जी-आर पण येईल. जी-आरमध्ये समजेल की 3,000 रुपये मिळतात की 1,500 रुपये मिळतात. ओके. तर ह्या होत्या आजच्या टॉप ताज्या लाडकी बहीण योजनेसंदर्भात अपडेट बातम्या. तर तुम्हाला या चॅनलवर रोज डेली लाडकी बहीण योजनेसंदर्भात अपडेट पाहायला मिळत असते. त्यामुळे तुम्ही काय करतात व्हिडिओ बघतात परंतु चॅनल सबस्क्राईब करत नाही. त्यामुळे चॅनल पण नक्कीच सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. भेटू पुढील व्हिडिओमध्ये.